आघाडीचा वाचल्यानंतर आज महाविकास आघाडी उरणच्या वतीनं आज या ठिकाणी उपस्थित काँग्रेसचे नेते पक्षाचे राष्ट्रवादीच्या नेत्या भावनाताई आणि शिवसेनेचा नेते मी स्वतः होणार होईल. आम्ही मनसे आणि समाजवादी या सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचं आज या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सभापती भावनाताई घाणेकर यांचं या ठिकाणी नावही जाहीर करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. सर्व महाविकास आघाडीचे प्रत्येक प्रभागातील नगरसेवकाचे उमेदवार आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि सर्वात महत्वाचं या शहरावर जी तानाशाही चालू आहे, अनेक ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार भरू नये, उमेदवारी भरू नये, उमेदवारीचा अर्ज भरू नये म्हणून दादागिरी चालली आहे. ती दादागिरी जनतेच्या माध्यमातून लोकशाहीचा कुठेही अंत होता कामा नये. म्हणून जनतेच्या माध्यमातून आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे आणि तानाशाही ही आपला नायनाट करायची. आणि म्हणून आज या ठिकाणी या कार्यालयाचे उद्घाटन होत असताना महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी आज या ठिकाणी एक शपथ घेतलेली आहे की भारतीय जनता पार्टीचं जे या ठिकाणी राजकारण चालू आहे त्या राजकारणाचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्याला रोखण्याचं काम या महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मतदानाच्या माध्यमातून करायचं आहे. उद्या शनिवारी आम्ही महाविकास आघाडीचे फॉर्म भरणार आहोत. पत्रकार बंधूंना या ठिकाणी विनंती करतो की खऱ्या अर्थानं आपण लोकशाही जागृत राहण्यासाठी लोकशाही जगावी म्हणून आपण आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आणि संविधानचा एक तिसरा स्तंभ म्हणून आपण काम करता. त्या दृष्टीनं आपण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचंही चांगलं निवडणूक होईपर्यंत त्या ठिकाणी जे काय प्रचाराच्या माध्यमातून सत्य परिस्थिती समोर येईल त्या परिस्थितीचा योग्य आपण त्या ठिकाणी मग चॅनलच्या माध्यमातून असेल आपल्या किंवा पेपरच्या माध्यमातून असून आपण योग्य प्रकारे आमच्या उमेदवारांचा सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांचं कार्याचं प्रचार आपल्या पत्राच्या पेपरच्या माध्यमातून व्हावा ही विनंती करतो. आणि सर्व मतदारांना मी आवाहन करतो की शनिवारी आपण जास्त संख्येनं राघवा मंदिर या ठिकाणी आपण सर्वांनी जमायचं आहे. तिथून आपण रॅलीने फॉर्म भरण्यासाठी यायचं आहे. फॉर्म भरत असताना आपली निशाणी काय असेल ते आपण 1-2 दिवसामध्ये निर्णय घेऊ. पण खऱ्या अर्थानं उरण शहरावर महाविकास आघाडीचा झेंडा लागेल या दृष्टीने आपण सर्वांनी काम करूया एवढं आव्हान करतो. आणि धन्यवाद. महाविकास आघाडीचा विकास आघाडीचा भावनाताई आगे बढ़ो. सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन.